हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जबाबदारीने उत्तर द्या. तुम्हाला पैसा हवा की स्वातंत्र्य हवे? आता थोड्या वेळ असं समजूया आपण, एक गृहीत धरूया की तुमची कोणीतरी आत्या किंवा तुमचे कोणीतरी लांबचे मामा यांनी तुम्हाला करोडो रुपयांची संपत्ती तुमच्या नावे करून ते त्यांच्या निजधामास निघून गेले. एक दिवस एक वकील येतो आणि तुम्हाला सांगतो की तुमच्या काकांनी, तुमच्या मामांनी, तुमच्या आत्यांनी तुमच्या नावाने इतके इतके रुपये जमा करून ठेवले आहेत, पण ते वापरण्यासाठी एक अट आहे. ती अट अशी आहे की 70 वर्षाचे जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत हे पैसे तुम्हाला वापरता येणार नाहीत. आता चेहरा पडला ना, आतापर्यंत उजळलेला चेहरा तुमचा दिसत होता मला, पण आता तो नक्कीच पडला. असंच होतं मित्रांनो. आपल्याला हवं असतं पैसा, पण नुसता पैसा नसतो, त्याच्याबरोबर तो खर्च करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला हवं असतं. मी स्वातंत्र्याची गोष्ट म्हणतोय म्हणजे ते आपण 1947 साली मिळवलेलं भारताचं स्वातंत्र्य नव्हे. तुमच्या खिशात असलेला पैसा तुम्हाला हवा तसा खर्च करता येणं. म्हणजे मार्केटमधून जाताना एखादा छान शर्ट तुम्ही बाहेरून फिरताना आवडला आणि तो घ्यायची इच्छा झाल्यावर पटकन घेतला, किंवा एखादं नवीन आलेलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे तुम्हाला हवं आहे. गॅजेट कशाला? समजा आयफोनचं नवीन मॉडेल आले आणि तुम्हाला घ्यावंसं वाटलं, तर पटकन खिशातून पैसे काढून घेता आलं पाहिजे. तेव्हाच्या तेव्हा घेता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मग आता हप्ता कुठून जमा करू, EMI कसा देऊ, हे विचार करण्याची गरज न पडता तुम्हाला ती वस्तू विकत घेता येणं, किंवा तुमच्या एखाद्या गरीब मित्राने तुम्हाला मदतीसाठी हात तुमच्या पुढे पसरलेत, तो 5-50 हजार रुपये मागतोय आणि तुम्ही ते देऊ शकत नाही, तर या गोष्टीला तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात असे म्हणता येणार नाही. हे स्वातंत्र्य आपल्याला व्यवसाय करत असतो, जी नोकरी करत असतो, त्या नोकरीतून थोड्या प्रमाणात आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत असतं, म्हणजे महिन्याभराचं स्वातंत्र्य असतं. मग आपल्या हाती शिल्लक काय राहतं, तर जो पैसा आपण वाचवू शकतो तो पैसा वाचवून त्याचं कंपाऊंडिंग करणे. आपल्याजवळ उरलेल्या पैशाला आणखीन पैसा तयार करायला लावणे, आणखीन पैसा कमवायला लावणे, म्हणजेच कंपाऊंडिंग. हे कंपाऊंडिंग कुठे चांगलं होतं, तर ते फक्त शेअर बाजारातच चांगल्या पद्धतीने होतं. मग आणि शेअर बाजारातून पैसा कोण कमावून देतं तुम्हाला, तर ते फक्त म्युच्युअल फंड आहेत. तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असेल, म्युच्युअल फंडाची कास धरा, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा व्हिडिओ इथे संपला आहे मित्रांनो, पण मला आणखीन एक तुम्हाला माहिती द्यायची. पुढच्या व्हिडिओमध्ये मी म्युच्युअल फंडाचा एक नवीन प्रकार आलेला आहे, जो आतापर्यंतच्या म्युच्युअल फंडांपेक्षा खूप वेगळा आहे, त्याची माहिती देणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्समध्ये हा व्हिडिओ आलेला असेल, तुम्ही केव्हाही बघू शकता.